नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण काल झालेला जो काही आय टी आय प्रिन्सिपलचा पेपर होता किंवा आय टी आय व्हाईस प्रिन्सिपल किंवा आय टी आय डेप्युटी डायरेक्टरचा जो काही पेपर होता 18 फेब्रुवारीला जो झाला, तो कसा होता याच्याबरोबर थोडी शॉर्टकटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर आता जे काही काल पेपर झाला त्या बऱ्याच विद्यार्थ्याचे किंवा बऱ्याच आमच्या मित्रांचे फोन आले की त्या बेसवर हे मी पॉईंट इथं लिहिले की म्हणजे मी प्रत्यक्ष एक्झाम दिली नाही, परंतु आमचे बरेच मित्र असतील किंवा जे काही लोक कॉन्टॅक्टमध्ये होते, जे पेपरची तयारी करत होते, त्यांनी दिलेल्या फीडबॅकच्या किंवा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक आपण बनवलेलं आहे. तर आता त्यांचं जे काही पेपर होता कालचा, तर त्याच्यामध्ये वन लाईनर प्रश्न जास्त होते किंवा जवळपास वन लाईनरच होते. नंतर प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आले होते, म्हणजे असं फार कॉम्प्लिकेशन किंवा घुमून फिरून जे काही क्वेश्चन होते ते तर तसं काही नव्हतं. म्हणजे सरळ सरळ प्रश्न आले होते, म्हणजे माहीत असेल तर लगेच आपल्याला क्लिक करून योग्य उत्तर किंवा राईट आन्सर ऑप्शन क्लिक करता येत होतं, असे टाईपचे होते. म्हणजे फार असे मल्टिपल लाईन किंवा फार कॉम्प्लिकेटेड असं काही विचारलेलं नव्हतं. तसं नंतर फार डीपमध्ये सुद्धा नव्हते, म्हणजे खूप बाबा त्याला डीप स्टडी लागेल किंवा असं सुद्धा नव्हतं. एक जनरल अवेअरनेस किंवा त्या गोष्टी बद्दल आपल्याला एक जनरल माहिती किंवा एक जनरल कॉमन सेन्स आपण म्हणू शकतो, त्या बेसवर सुद्धा ते प्रश्न टॅकल करण्यासारखे होते. नंतर एकंदरीत मग जर आपण विचार केला तर हा पेपर जो आहे इझी या कॅटेगरीमध्ये जातो. म्हणजे खूप वन लाईनर आणि स्ट्रेट फॉरवर्ड जर आले तर त्याची आपण कॅटेगरी त्याला मॉडरेट सुद्धा म्हणता येत नाही, कारण की ते वन लाईनर आले आणि सरळ सहज सहज म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड होते. म्हणजे फार काहीतरी त्याच्यामध्ये किचकट वगैरे असं विचारलेलं नव्हतं. त्यामुळे कट ऑफ जास्त लागू शकतो, कारण की जे वरचे आपण एवढे फॅक्टर केले त्याच्या बेसवर असं वाटतं की हा कट ऑफ थोडा जास्त लागेल. कारण की जर मल्टिपल लाईन स्टेटमेंट आली असते तर मग थोडंसं कट ऑफ कमी लागला असता, परंतु इथं वन लाईनर जरी आले परंतु ते कॉम्प्लिकेटेड नव्हते फार प्रश्न, त्याच्यामुळे तो कट ऑफ जास्त लागू शकतो. सरळ सरळ प्रश्न होते असं बऱ्याच विद्यार्थ्याचा मत आहे. आता बघूया आन्सर की आल्यानंतर काय होते. होप करतो बरीच गोष्टी जर समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपले आय-टी-आय प्रिन्सिपल किंवा एम-पी-सी याच्यावर म्हणजे या अभ्यासक्रमावर आधारित बरेच आपले YouTubeवर लेक्चर सुद्धा आहेत. तर ज्यांना वाटते त्यांनी बघावं. ठीक आहे. थँक